नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, वयाच्या 56 वर्षी आत्ता कळतं की आयुष्यामध्ये काही चुका वेळेत समजलेल्या असत्या, तर थोडीफार नातीगोती हे जीवनामध्ये किंवा मैत्रीचं रिलेशन जीवनामध्ये थोडंसं आणखी मजबूत झालं असतं. कारण वयाच्या 56व्या वर्षी समजते की थोडं काही ठिकाणी गप्प राहिला असतो, तर काही नात्यामधनी, काही मित्रामधनी आणि काही समाजाशी असल्याशी नातेसंबंध थोड्याने घट्ट झाले असते, कदाचित तुटली नसती. कारण जीवनामध्ये नातेसंबंध जोडण्यासाठी आपल्या जीवनातला फार वेळ जात असतो. आणि काय होतं की काही गोष्टी जीवनातनं निघून गेल्यानंतर समजून येतात की थोडं काही ठिकाणी जरा गप बसलो असतो तर नातेसंबंध चांगली टिकून राहिले असते. त्यापैकी जर आपण मित्रांनो पाहिलं तर ज्यावेळी कुठं चार चौघात मित्रमैत्रिणीत ज्यावेळी आपण बसलेलो असतो, अशा अनेक वेळा मला प्रसंग आला माझ्या जीवनामध्ये की चार मित्रांच्यात बसलेलो आहे, माझेच मित्र म्हणून मी बसलेला असतो आहे, पण त्यांच्यामध्ये जो संवाद चालू असतो त्या संवादामध्ये मी किती लक्ष घालायचं हे मी त्यावेळी न ठरवताच मी त्यामध्ये मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम असा झाला की त्यांचा नेमका संवाद काय चालू आहे, त्यांना नेमकं जीवनामध्ये काय पाहिजे आहे, किंवा त्यांचा कोणत्या विषयावर संवाद आहे. फक्त मला मित्र म्हणून त्या ठिकाणी बसायला जागा दिली, चार चौघात आम्ही बसलो म्हणून मी त्यांच्याशी चर्चा करायची आणि त्यामध्ये लक्ष घालायचं. घातलं, मित्रांनी बोलू दिलं, पण विषय असा झाला की काही मित्र माझे त्या संवादामुळे, त्या चर्चेमुळे तुटलेत. कारण त्यावेळी जर मला कळालं असतं, जी गोष्ट आपल्याला माहीत नाही, त्यांच्यामध्ये काय संवाद चालला हे माहीत नाही, त्यावेळी जर आम्ही शांत आणि गप्प बसलो असतो तर जीवनामध्ये हे काही मित्र त्यावेळीचे तुटले नसते. तर मित्रांनो, अशावेळी जीवनामध्ये थोडं गप्प राहायला पाहिजे. त्याचनंतर अनेकदा जीवनामध्ये अशी काय वेळ येऊन गेली, अशी काय जीवनामध्ये नंतर वेळ आली की ज्यावेळी राग एखाद्या गोष्टीविषयी येत असतो आणि त्या रागाच्या मी काय बोलतो आहे, कसं बोलतो आहे, विचार करून बोलतो आहे का, विचार करण्याची खरोखर गरज होती का, अशा वेळेला रागाच्या भरात जे शब्द मी वापरायला नको असे काही शब्द माझ्या जीवनामध्ये मी त्यावेळी त्या शब्दांचा वापर केला आणि आयुष्यामध्ये चांगली नाती होतीत, चांगले मित्र होतेत. रागाच्या भरात चुकीचा शब्द माझ्याकडून गेल्यामुळं अशी पण काही नाती माझ्या जीवनामध्ये तुटलीत. पण आता त्या नात्यांना जितकं होता येईल तेवढं मी माफी मागून सुधारण्याचा प्रयत्न करत आलो आहे. तरीसुद्धा काही नात्यामध्ये जे गेलेले शब्द आहेत ते मागे येत नाहीत. त्यामुळं काही नाती तुटलेलेच आहेत. पण आत्ता मित्रांनो कळून चुकतं आहे, थोडं
मला राग आला होता, त्यावेळी थोडं जीवनामध्ये मी शांत राहिलो असतो, गप्प राहिलो असतो त्या क्षणाला, तर कदाचित ती जवळची माझी नाती कदाचित तुटली नसती. जीवनाचे हे 56 वर्षे, त्यामध्ये ही जी नाती होती ती जवळची, प्रेमळ आणि संबंधित नाती. आणि अशा नात्यामध्ये आपण जीवन जगत महत्त्वाची गोष्ट असते की नाती ही जीवनामध्ये फार महत्त्वाची असतात. काही वेळ मित्रांनो, अशा काही गोष्टींच्या संपर्कात असताना काही माणसं जोडली जातात की त्या गोष्टीमध्ये आपला काडीचाही कसाही संबंध नसतो आणि आपण विनाकारण कुणी परमिशन न देता आपण त्यामध्ये बोलत असतो आणि पुढचा माणूस दुखावला जातो, कारण तिथं आपला कसलाही संबंध नसतो. अशा वेळीसुद्धा माझ्या जीवनामध्ये अनेक चुका घडल्या आणि आत्ता वाटतं की ह्या वयामध्ये की त्यावेळी ह्या व्यक्तीसंगड जर असा बोललो नसतो तर थोडंसं त्याचं आणि माझं नातं अजूनसुद्धा घट्ट आणि टिकून असतं. तर मित्रांनो, जीवनामध्ये जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट कुठली असेल, नातेसंबंध, नातेवाईक, मित्रमैत्रिणी, समाजाशी असलेलं रिलेशन, हे जितकं जास्त आपणला आपल्या जीवनामध्ये बांधून ठेवता येईल, जेवढं प्रेमळ वागता येईल, तेवढं आपण आपल्या जीवनाचा मार्ग सुखकर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्रत्येकानं आपली ही नातेसंबंध जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्याचबरोबर ज्यावेळी आर्थिक विषय जीवनामध्ये येतो आणि नातेसंबंध तुटतात, त्यावेळी खरोखर मनाला वेदना येत असतात. कारण काय होतं आहे, ज्यावेळी मित्रांच्यामध्ये किंवा नातेवाईकांच्यामध्ये व्यवहार येतो, मग तो पैशाचा असेल किंवा अन्य कोणत्याही गोष्टीचा असेल, उदार उशनवारीचा असेल, त्यावेळी मित्रांनो ही नातेसंबंध फार काळजीपूर्वक आपण सांभाळावे लागत असतात. कारण मित्रामध्ये दिलेली उसनवारी किंवा तुमचं नातेवाईकांना दिलेलं पैशाचं उसनवारी ही जर त्यांनी वेळेवर जर नाही दिली तर मित्रांनो आपणला त्या गोष्टीचा इतका त्रास होतो की एखाद्याची अडचण कशासाठी काढावी आणि वेळेत दिलेले पैसे जर त्यानं आपणला जर वेळेत नाही दिलं तर विनाकारण आपण काय म्हणून त्याच्या मत्तीला धावला असेल, असं सुद्धा एकदा माणसाला त्रासदायक होण्यास शक्यता असते. तसंच माझ्या जीवनात अनेक घटना घडल्या की ज्यावेळी तुमच्याकडे थोडाफार पैसा आहे म्हणून तुमच्या मित्राला समजतं आणि तो मित्र एक मैत्रीच्या नात्यानं पैसे मागा येतो किंवा तुम्ही मध्यस्थी होता एखाद्या गोष्टीमध्ये, पैशाच्या व्यवहारामध्ये, त्यावेळी मित्रांनो फार वाईट प्रसंग मला आलेले आहेत माझ्या जीवनामध्ये. एकतरी तो मित्र वेळेवर पैसे देत नाही, मध्यस्थी तुम्ही जर झालेला असाल किंवा अनेक ठिकाणी मी मध्यस्थी झालो होतो, मला स्वतःला काही किरकोळ रकमा भागाव्या लागल्या ज्या मित्रानं आत्तापत्र दिलेल्या नाहीत. अशा पण अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये आपण आलेलं पाहतो आहे. आणि अशा वेळी वाटतं की थोडंसं अशा ठिकाणी मी पैसेच काढून दिलं नसतं आणि थोडंसं नाहीत म्हणून सांगून जरा गप्प बसलो असतो तर हे कदाचित मित्र तुटलं नसते. कारण ज्या मित्राला दुसऱ्याकडून पैसे काढून दिलेलं होतं ते वेळेत मिळालं नाहीत, एक तरी देणारा मित्र तुटला, दुसरा घेणारा मित्र तुटला, माझा काय संबंध नसताना मी त्यामध्ये पैसे भरलेत. अशी या वेळी जीवनामध्ये एकच प्रसंग आठवतो की अशा वेळी थोडंसं मी गप्प बसायला पाहिजे होतं. आणि असे प्रसंग मित्रांनो तुमच्याही जीवनात कित्येक तरी आले असतील. आणि ह्यावरून एक गोष्ट लक्षात येते की
काही ठिकाणी गप्प बसला असतो, तर जीवनामध्ये अनेक नातीगोती ही चांगल्या पद्धतीनं सांभाळता आली असते. तरीसुद्धा जीवनाचा जो मार्ग आहे तो अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं चालू आहे. कारण शेवटी एक ठरवलंच आहे जीवनात, जे आहे ते बरोबर घेऊन चालायचं. जे गेलं संपलं त्या क्षणाचा विचार करायचा नाही. जो वर्तमान आहे तो आपला आहे, जो भूतकाळ आहे तो संपलेला आहे. पण त्यामधले चांगले आचार विचार घेऊन भविष्य काळावर नजर ठेवून आपण आपल्या जीवनाचा मार्ग चालत राहायचा.